हो, नाही घेणार मी टेन्शन. पण एक सांगू, तू जर का माझ्यासोबत त्या वकिलांच्या ऑफिसमध्ये आला नसतास आणि मला अशी हिम्मत दिली नसतीस ना, तर हे सगळं मी करूच शकले नसते. म्हणजे हे सगळं घडलंच नसतं. त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. सॉरी, चुकून म्हणाले थँक्यू. अरे बरं बरं बरं, ठीक आहे. सॉरी ही नाही म्हणत, थँक्यू ही नाही म्हणत, मग तर झालं. गरम गरम कॉफी. खरंच वेंकी दादा, आता मला गरम गरम कॉफीची खूप गरज आहे. प्लीज आण ना. रेणुका, अगं आज बडीशेप नाही दिलीस. हो, आले आले. अधिराज, जरा पेपर दे, सकाळपासून बघितला नाही. पप्पा, हे. मला वाटतं तुम्ही रूम मध्ये आराम करायला पाहिजे. हं? अरे काही झालं नाही मला, उगाच तुम्ही काळजी करताय. ए संपत, ऐक ना, तुला आता जरा बरं वाटायला लागले हो ना? मग डॉक्टरांच्याकडून ते टेस्ट करून घेऊया ना. अगं आई, हे डॉक्टर आहेत ना, सगळं घाबरवण्यासाठी करतात बघ. तसं नाही संपत. हे बघ, तू हे असं हसण्यावरी नेऊ नकोस, सांगून ठेवते. केवढा त्रास झाला होता, चक्कर येऊन पडलास तू. हे बघ संपत, मुकाट्याने टेस्ट करून घ्यायची, हा ना? अगं आई, हे बघ, मी ठणठणीत आहे. हे बघ, हे बघ, कसा चांगला चालतोय फिरतोय. रेणुकाच्या हातचं मी पोटभर जेवलोय. उगाच कशाला चिंता करताय? हा, हे मला काही सांगू नकोस. उद्याच्या उद्या तू डॉक्टरांच्याकडे जायचंस. आणि हे बघ, त्या ज्योतिषाला पण मी बोलवणार आहे. हा, म्हणजे हा जो काही तुला त्रास होतोय ना, ती तुझी पत्रिका दाखवेन आणि विचारेन काय बाबा का त्रास होतोय हा. मग ते काहीतरी तोडगा सांगतील, काहीतरी पूजा करायला सांगतील. मग आपण ते लगेच करून घेऊया. काय रेणुका? काय रे अधिराज? खरंच आई, मला सुद्धा असंच वाटतं की घरात एक पूजा घालायलाच हवी आपल्याला. हा, तुम्ही दोघींनी ठरवलं म्हटल्यावर मी बापडा काय पुढे जाणार आहे. ठीक आहे, बोलवा गुरुजींना. मी लगेच फोन करते. आपण आजी, इतकी काय घाई आहे ज्योतिषांना बोलवायला? ए, घाई कशी नाही ग? माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे, समजलं? नीलांबरी, तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही आई, मला कसला प्रॉब्लेम? मला पटतंय आजींचं. हा, आता तुम्ही दोघींनी ठरवलंच आहे, तर बोलूया गुरुजी. हा, मी फोन करते ग. या आजी उद्याच गुरुजींना बोलवणार असतील तर त्याआधी मला त्यांना गाठायला पाहिजे. आणि मी सांगेन ते आणि तसंच बाकीत सांगायचं हे धरडावून सांगावं लागेल, तरच माझा प्लॅन यशस्वी होईल. बरं झालं नाश्ता आणलास. भूक लागली आहे. ए, काय करते? काय करतेस? काय करते म्हणजे? तुम्हाला नाश्ता दिला तसं त्यांना देते. बर, या घरातल्या चोरांचं पोट अजून बर, म्हणजे त्यांना बळ येईल. हे घर सगळं लुबाडून घेऊन जाण्याची ऊर्जा येईल. इनफ संतोष दादा, हॅरीने तुमचे पैसे परत केलेत ना, मग तरी का बोलताय त्याला? माझं बोलणं एवढं झोंबतंय तर मग कशाला करायच्या चोऱ्या माऱ्या? हो, हा? आणि हे बघ, हरीशने माझे पैसे परत केले असले ना, तरी ते माझ्या कष्टाचे पैसे होते, जे तुझ्या हॅरीने चोरले होते. हे सत्य बदलत नाही. तुमचं झालं असेल तर या आता. बाकीच्यांना शांततेत खाऊ द्या जरा. तू गप्प बस, मध्ये मध्ये बोलू नकोस, कळलं ना? संतोष दादा, तुम्ही हॅरीला बोलतात पण तुम्ही काय वागलात ते विसरलात का?
जेव्हा बाबांनी इन्व्हेन्शन केलं होतं तेव्हा त्याचे पेपर चोरायला तुम्हीच आला होतात ना. तुमच्यामुळे आईबाबांना किती वेळा मान खाली घालावी लागली आहे ते विसरलात का? त्यामुळे दुसऱ्यांबद्दल बोलण्याआधी स्वतः कसे वागलात ना ते आधी आठवावं. हे बाई सिंचना, हा माझा आणि हरीश मधला प्रश्न आहे, तू कशाला मध्ये बोलतेस? हॅरी माझा हस्बंड आहे आणि जर तुम्ही त्याचा इन्सल्ट करत असाल तर मी गप्प बसणार नाही. एवढं प्रेम येते हस्बंडवर, मग नीट वळण लाव त्याला. ते आमचं आम्ही बघून घेऊ. ते तुम्ही मला विनाकारण शिकवायची गरज नाही. आणि वदनी, तुम्ही आणि आजी काय म्हणता ते, ज्याचं घर काचेचं असतं त्यांनी दुसऱ्या. सिंचना, तू अति बोलतेस आता. मला अति बोलायला तुम्ही भाग पाडलं दादा. पास पास जरा, तुम्ही दोघे जरा शांत होता का? आई बाबा आले आणि त्यांनी ऐकलं तर वाईट वाटेल त्यांना. वहिनी आई बाबांकडे बघूनच गप्प बसत होती. हे आई बाबांची भीती कोणाला दाखवतेस मला? हा, ज्याचं जळतं ना त्याला कळतं. या हरीशने मला पैसे परत केले म्हणून काय झालं? चोरी तर त्याने वर्षभरापूर्वी केली होती, म्हणजे वर्षभर पैसे वापरले त्याने. आता समजा मी कुठेतरी इन्व्हेस्ट केले असते पैसे तर मला व्याज मिळालं असतं त्याचं. हो का? मग किती झालं तुमचं व्याज सांगा. आत्ता कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला. आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी सगळे पैसे परत करेन, पण परत माझ्या पार्टनरचा इन्सल्ट करायचा नाही. अहो तुम्ही जरा बस करा आता. नाही 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 नाही, का बस करा? द्यायचेच आहेत ना हिला व्याज, देऊ दे ना. आत्ता करतो हिशोब आणि सांगतो. त्यात काय एवढं? त्याला कितीसा वेळ लागतोय? 5 लाखावर वर्षभराचे 10% जरी पकडले तरी होतात 50,000 रुपये. 50,000 आहेत तुझ्याकडे, दे. हे घ्या, 12,000 रुपीज. आणि बाकीचे बाकीचे मी आत्ताच ऑनलाईन ट्रान्सफर करते. लगेच कर, त्यात काय. आले धन लाभ. पुन्हा माझ्या हॅरीला चोर म्हणायचं नाही. आधी हे पैसे मोजू दे. सिंचना, यांच्या वतीने मी माफी मागते. सॉरी. अगं पैशांपुढे काही दिसतच नाही ग यांना.